डावी नाकपुडी बंद करायची. उजवीने श्वास घ्या, उजवीने श्वास सोडा. सूर्य नाडीला आपण ॲक्टिवेट केलेलं आहे. बघा, इकडनं तुम्हाला जाणवेल की जेव्हा उच्छ्वास आपण करतो, इकडनं श्वास बाहेर येतो जास्त, तेव्हा समजायचं की आपली सूर्य नाडी ॲक्टिवेट झालेली आहे. आता दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे. एकमेकांवर चोळून तुमचे दोन्ही हात, बघा, अलगद डोळे मिटून घ्या आणि दोन्ही हात आपले बरोबर छातीच्या मध्यस्थानी ठेवायचे. सूर्य नाडीला आपण ॲक्टिवेट केलेलं आहे. दोन्ही हात एकमेकांवर चोळून छातीच्या मध्यस्थानी ठेवायचे. बंद डोळ्यांमधनं शिवलिंगाला छातीच्या मध्यस्थानी बघायचे. महत्त्वाचं चक्र जे आहे अनाहत चक्र, त्याचं स्थान आपल्या छातीच्या बरोबर मधोमध या ठिकाणी तुम्ही बघायचे. शिवलिंग आपल्या कल्पनेमधून हिरव्या प्रकाशामध्ये शिवलिंगाला बघायचंय. पृथ्वी तत्व स्वरूपामधील या शिवलिंगाला डोकं टेकवून मनापासून नमस्कार करा. शिवशक्तीची आपण सगळे साधना करत आहोत. आपण सगळे ग्रेट रेकी प्रॅक्टिशनर आहोत. आपल्या हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या. आता कल्पनेमधून आज्ञाचक्रामधनं छातीच्या मध्यस्थानी रेखेची चिन्ह काढायला घ्यायची आहेत. आधी बीजमंत्र काढा, ओम काढा, यम काढा, मग चोकुरे काढा, हॉन्शा झाशोनेन काढा, सेहेकी काढा. आता हार्टचं चिन्ह जे प्रेमाचे प्रतीक आहे, असं हार्टचं चिन्ह तुम्ही बरोबर छातीच्या मध्यस्थानी काढायचंय. आपल्या शरीरामधला अतिशय महत्त्वाचा अवयव म्हणजे आपले हृदय. बंद डोळ्यांमधून आपल्या हृदयाला बघण्याचा प्रयत्न करा. वैश्विक ब्रह्मांडीय दिव्य शिवशक्ती आपल्या हृदयाला भरभरून मिळत आहे. वायू तत्वाशी संबंधित असलेले अनाहत चक्र, वायू तत्वाची देवता श्री हनुमानजी यांचे वैश्विक शक्तिरूपी आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत आहेत. शरीरात कार्यरत असलेले विविध वायू, प्राणवायू, अपान वायू, समान वायू, उदान वायू, व्यान वायू, ज्यांचे कार्य अगदी सुरळीतपणे सुरू आहे. रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे. शुद्ध झालेल्या रक्ताच्या थेंबाचे खूप आभार मानायचे. इथला प्रत्येक सक्षम अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. अनाहत चक्रामधला प्रत्येक अवयव हिरव्या प्रकाशामध्ये बघण्याचा प्रयत्न करा. या प्रत्येकाला आपण ऊर्जा देत आहोत. त्या प्रत्येकाचे आपण आभार मानत आहोत. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास घेताना पोट बाहेर आले पाहिजे आणि श्वास सोडताना पोट आतमध्ये गेले पाहिजे. या प्रकारे पूर्ण रेखेचे ध्यान होईपर्यंत असा श्वास घ्यायचा आहे आणि ह्या प्रकारानेच उच्छ्वास करायचा आहे.
खोल श्वास घ्या, श्वासाला रोखून ठेवा आणि सावकाश श्वास सोडत बीजमंत्रांचं उच्चारण करायचंय. जे मी एक एक बीजमंत्र सांगणार आहे त्याच्या उच्चारणाने ज्या ठिकाणी तुम्हाला फरक पडणार आहे किंवा त्याचे व्हायब्रेशन्स जाणवणार आहे त्याकडे पूर्ण लक्ष घेऊन या. पाठीचा कणा सगळ्यांनी ताठ ठेवलेला आहे. बंद डोळ्यांमधनं आपल्या हृदयाला बघण्याचा प्रयत्न करा आणि बीजमंत्रांचं उच्चारण करा. खम 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 खम. आपल्या हृदयाला आपण वैश्विक शक्ती देत आहोत. बघा, खमच्या उच्चारणाने जर कोणाला बीपीच्या रिलेटेड त्रास असेल, जसं हाय बीपी, लो बीपी, तर तो त्रास कमी होण्यासाठी या बीजमंत्राचा उपयोग होतो. खूप आभार मानायचे ह्या बीजमंत्राचे. त्याचबरोबर असे मानण्यात येते की या मंत्राचा जप केल्यामुळे ग्रहांमधला शनी ग्रह, त्यांचा जर कोणाला त्रास होत असेल तो त्रास निघून जाण्यासाठी या बीजमंत्राद्वारे उपयोग होतो. म्हणून या बीजमंत्राचं उच्चारण करायचंय. आता आपले दोन्ही हात एकमेकांवर चोळा. एकमेकांवर चोळून बरोबर मणिपूर चक्रावर ठेवायचे. मणिपूर चक्र सूर्यग्रहाशी संबंधित आपला सक्षम अन्नमय कोश, त्यातला प्रत्येक सूक्ष्म अवयव यांना सुंदर पिवळ्या प्रकाशात बघायचंय. प्रत्येक अवयव खूप महत्त्वाचा. अतिशय विचारपूर्वक आपण अन्न ग्रहण करत आहोत. त्याद्वारे शरीरातले अग्नी तत्व अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. या सक्षम अग्नी तत्वाचे खूप आभार मानायचे. परत दीर्घ श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि सावकाश श्वास सोडत बीजमंत्राचं उच्चारण करायचंय. पूर्ण लक्ष द्या. आपल्या हातामधनं जी ऊर्जा वाहते त्या ऊर्जेकडे लक्ष द्यायचंय. पोटाच्या रिलेटेड तुमच्या कुठल्याही तक्रारी असतील, काही त्रास होत असेल, तर ह्या बीजमंत्राच्या उच्चारणाने तो त्रास कमी होण्यासाठी मदत होते. खूप आभार मानायचे ह्या बीजमंत्राचे आणि त्याचं उच्चारण करायचंय. काम 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 काम. खूप आभार मानायचे या बीजमंत्राचे. बघा, आपले छोटे आतडे, मोठे आतडे, त्याची कार्यक्षमता वाढण्यासाठी या बीजमंत्राचा उपयोग होतो. खूप आभार मानायचे काम या बीजमंत्राचे
आता सावकाश आपले दोन्ही हात एकमेकांवर चोळा. एकमेकांवर चोळून आपले दोन्ही हात पाठीच्या कण्याच्या खालच्या टोकाजवळ ठेवा. माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ आपण दोन्ही हात ठेवलेले आहेत. मूलाधार चक्राशी संबंधित असलेले हे चक्र, मूलाधार चक्रामधला प्रत्येक अवयव लाल प्रकाशामध्ये बघण्याचा प्रयत्न करा. आपले दोन्ही सक्षम पाय, जननेंद्रिय, इथला प्रत्येक सूक्ष्म अवयव, प्रत्येकाला आपण ऊर्जा देतोय या बीजमंत्रांद्वारे. लाल प्रकाशामध्ये आपण इथल्या मूलाधार चक्रामधल्या प्रत्येक अवयवाला बघत आहोत. बघा, शरीरामधले नको असलेले पदार्थ मूलाधार चक्रावाटे बाहेर फेकल्या जात आहेत. विसर्जन क्रियेशी संबंधित असलेले हे चक्र, विसर्जन क्रियेशी संबंधित जर काही आजार असतील, काही त्रास असेल, तर तो कमी होण्यासाठी आत्ता जे आपण बीजमंत्राचं उच्चारण करणार आहोत त्याद्वारे तो त्रास कमी होण्यासाठी आपल्याला मदत होत आहे. खूप आभार मानायचे तिथल्या प्रत्येक सक्षम अवयवाचे बीजमंत्रांद्वारे. गुम 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 गुम. आपल्या हातामधनं जी ऊर्जा वाहते त्या ऊर्जेकडे लक्ष द्यायचंय. आता सावकाश आपले दोन्ही हात परत एकमेकांवर चोळायचे. एकमेकांवर चोळून आपले दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवायचे. विशुद्ध चक्र ज्याचा संबंध आहे आपल्या कंठाशी, आपल्या वाणीशी. आपण जे अन्न ग्रहण करत आहोत त्या अन्नाची शुद्धता होऊन ते पुढे जात आहे. आता कल्पनेमधून कंठाच्या मध्यस्थानी सुंदर आकाशी प्रकाश बघण्याचा प्रयत्न करा. या आकाशी प्रकाशामध्ये इथला प्रत्येक सक्षम अवयवाला बघायचंय. प्रत्येकाला आपण ऊर्जा देतोय. कल्पना करायची की आपल्या हातामधनं जी ऊर्जा वाहते त्या ऊर्जेद्वारे आणि आत्ता जे आपण बीजमंत्र म्हणणार आहोत त्याद्वारे या चक्राशी संबंधित ज्या ज्या तक्रारी असतील त्या कमी होण्यासाठी मदत होत आहे. परत दीर्घ श्वास घ्या. श्वासाला रोखा आणि सावकाश श्वास सोडत बीजमंत्राचं उच्चारण करायचंय. शम 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 शम. आपल्या हातामधनं जी ऊर्जा वाहते त्या ऊर्जेकडे लक्ष द्यायचंय. आपली रेकीची साधना ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे आपल्या हातामधनं ऊर्जा वाहत आहे. सातत्याने जेव्हा तुम्ही रेकीचं ध्यान करता
त्याद्वारे भरभरून ऊर्जा तुमच्या हातातनं वाहत आहे, त्याकडे लक्ष द्यायचं आहे. बघा, शम या बीजमंत्राच्या उच्चारणाने या चक्रामधील जे जे दोष आहेत ते निघून गेलेले आहेत. त्याचबरोबर बायकांना गर्भाशयाच्या रिलेटेड जर काही त्रास असेल तर ह्या बीजमंत्राच्या उच्चारणाने ते त्रास कमी होण्यासाठी मदत होते. म्हणून जास्तीत जास्त शम ह्या बीजमंत्राचं उच्चारण करायचं आहे. परत दीर्घ श्वास घ्या, श्वासाला रोखा. आता सावकाश श्वास सोडत पुढच्या बीजमंत्राचं उच्चारण करायचंय. दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे. एकमेकांवर चोळून तुमचे दोन्ही हात स्वादिष्ठान चक्रावर ठेवा. नाभीच्या 4 बोटं खाली तुम्ही दोन्ही हात ठेवलेला आहे. आता इथला प्रत्येक सूक्ष्म अवयव जो जलतत्वाशी संबंधित आहे, या चक्राला तुम्ही यातला प्रत्येक सूक्ष्म अवयव सुंदर अशा केशरी प्रकाशामध्ये बघण्याचा प्रयत्न करा. परत दीर्घ श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि सावकाश श्वास सोडत आत्ता जे आपण बीजमंत्र म्हणणार आहोत त्याद्वारे जे विविध हार्मोन्स आपल्या शरीरामध्ये आहे, त्या हार्मोन्सचा जर कोणाला त्रास होत असेल तो त्रास कमी होण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर विविध भावनांशी संबंधित आपण जास्त भावनिक होत असलो, त्याचबरोबर इथे आपल्या एक्सक्रेटरी सिस्टीम म्हणजे आपल्या दोन्ही किडन्या त्याच्या संबंधित जर कोणाला त्रास असेल तर ते विकार दूर होण्यासाठी मदत होते. म्हणून परत खोल श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि सावकाश श्वास सोडत बीजमंत्र घमचं उच्चारण करायचं आहे. घम 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 खूप आभार मानायचे आपल्या सक्षम स्वादिष्ठान चक्राचे, सक्षम जलतत्वाचे खूप आभार मानायचे. सावकाश दोन्ही हात आता एकमेकांवर चोळा. एकमेकांवर चोळून आपले दोन्ही हात बघा परत तुम्ही आता छातीच्या मध्यस्थानी ठेवत आहात. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, श्वासाला रोखायचं आहे आणि श्वास सोडत सोडत ढम या बीजमंत्राचं उच्चारण करायचं आहे. ढम 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 पूर्ण शांतता. बघा, ज्या क्षणी आपल्याला असं वाटतं की आपल्याला मानसिक शांततेची गरज आहे त्यावेळेस या बीजमंत्राचं उच्चारण करायचं आहे. आंतरिक शांतता खूप महत्त्वाची. या बीजमंत्राच्या उच्चारणाने ती मानसिक शांतता आपल्याला मिळत आहे.
इथला प्रत्येक सक्षम अवयव अगदी रिलॅक्स झालेला आहे. खूप आभार मानायचे आपल्या अनाहत चक्रामधल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे. आपण देवाने निर्माण केलेली एक सुंदर कलाकृती आपल्याद्वारे आपल्या स्वतःचे आणि दुसऱ्यांचे कल्याण हो, ही भावना आपली एकदम दृढ झालेली आहे. खूप आभार मानायचे या शिवशक्तीचे. प्रत्येक क्षणाला दोन्ही हात एकमेकांवर चोळा. एकमेकांवर चोळून बघा, आपल्या छातीच्या दोन्ही बाजूने ठेवायचेत आपले दोन्ही हात. दोन्ही फुफ्फुसांना बंद डोळ्यांमधून बघण्याचा प्रयत्न करा. परत दीर्घ श्वास घ्या. श्वासाला रोखा आणि सावकाश श्वास सोडत बीजमंत्र पमचं उच्चारण करायचे. त्याद्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या. पम 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 फुफ्फुसांच्या संबंधित जर काही त्रास असेल तर तो कमी होण्यासाठी, श्वसनाचा त्रास कोणाला असेल तर त्याची तीव्रता कमी होते जेव्हा सातत्याने तुम्ही या बीजमंत्राचं उच्चारण करता. खूप आभार मानायचे आपल्या सक्षम दोन्ही फुफ्फुसांचे. आता सावकाश आपले दोन्ही हात एकमेकांवर चोळा. एकमेकांवर चोळून आपले दोन्ही हात स्वादिष्ठान चक्रावर ठेवायचे. बघा, आपले पँक्रियास म्हणजे शुगरचा त्रास जर कोणाला होत असेल, त्याचबरोबर कफ विकार, संधिवाताचे त्रास जर कोणाला होत असतील तर ते कमी होण्यासाठी आत्ता जे आपण बीजमंत्र म्हणणार आहे त्याचा उपयोग होणार आहे. खूप आभार मानायचे आपल्या प्रत्येक सक्षम अवयवाचे, प्रत्येक बीजमंत्राचे. खोल श्वास घ्या. श्वासाला रोखून सावकाश श्वास सोडत बीजमंत्राचं उच्चारण करायचे. बम 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 बम. परत दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे. एकमेकांवर चोळून तुमचे दोन्ही हात परत छातीच्या मध्यस्थानी ठेवायचे. परत खोल श्वास घेत आणि सावकाश श्वास सोडत यम या बीजमंत्राचं उच्चारण करायचे. यम यम
यम यम यम यम यम यम यम यम यम यम ज्या मुलांचे मन अतिशय चंचल असते किंवा आपल्याला पण जर सारखं चलबिचल आपल्या मनामध्ये होत असेल तर ह्या बीजमंत्राचा उपयोग होतो. म्हणून जास्तीत जास्त यमचं उच्चारण करायचे, खूप आभार मानायचे आपल्या शांत मनाचे, इथल्या प्रत्येक सक्षम अवयवाचे खूप आभार मानायचे. सावकाश दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे. एकमेकांवर चोळून आपले दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवायचे. नाभीच्या 4 बोटं वरती आहे. मणिपूर चक्र जागणी तत्वाशी संबंधित आहे. परत दीर्घ श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि सावकाश श्वास सोडत रमचं उच्चारण करा. रम 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 रम. पोटाचे जर कोणाला आजार असतील, त्याचबरोबर पित्ताचे जर आजार असतील तर ते कमी होण्यासाठी या बीजमंत्राचा उपयोग होतो. खूप आभार मानायचे आपल्या सक्षम अन्नमय कोशाचे आणि या बीजमंत्राचे. आता सावकाश आपले दोन्ही हात एकमेकांवर चोळा. एकमेकांवर चोळून मूलाधार चक्रावर परत ठेवायचे. पाठीच्या कण्याच्या खालच्या टोकाजवळ आपण दोन्ही हात ठेवलेले आहेत. परत दीर्घ श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि सावकाश श्वास सोडत लमचं उच्चारण करा. लम 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 लम. आपला आत्मविश्वास कमी असेल तर तो वाढण्यासाठी लम या बीजमंत्राचा उपयोग होतो. त्याचबरोबर जर तुम्हाला बायकांना मासिक धर्माच्या रिलेटेड काही त्रास असतील, जननेंद्रियांशी रिलेटेड काही त्रास असेल तर तो कमी होण्यासाठी या बीजमंत्राचा उपयोग होतो. खूप आभार मानायचे सक्षम मूलाधार चक्राचे, इथल्या प्रत्येक सक्षम अवयवाचे खूप आभार मानायचे. पृथ्वी ग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र, पृथ्वी ग्रहाचे खूप आभार मानायचे. इथला प्रत्येक सक्षम अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. सावकाश आता आपले दोन्ही हात एकमेकांवर चोळा. एकमेकांवर चोळून तुमचे दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवा. परत खोल श्वास घेऊन सावकाश श्वास सोडायचा आणि मम या बीजाक्षरचं उच्चारण करायचे. मम
मम मम मम मम मम मम मम मम मम मम अनाहत चक्रासंदर्भात जर काही त्रास असेल तर तो कमी होण्यासाठी या बीजमंत्राच्या उच्चारणाने फायदा होतो. त्याचबरोबर बायकांमध्ये जर काही स्तनाच्या रिलेटेड किंवा त्या संबंधीचं काही विकार असतील तर ते दूर होण्यासाठी या बीजमंत्राचा उपयोग होतो. खूप आभार मानायचे आहेत आपल्या सक्षम अनाहत चक्राचे, इथल्या प्रत्येक सक्षम अवयवाचे आणि ह्या बीजमंत्राचे. सावकाश आता दोन्ही हात परत एकमेकांवर चोळायचे. एकमेकांवर चोळून आपले दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा आणि धम या बीजमंत्राचं उच्चारण करा. धम 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 धम. इथला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. खूप आभार मानायचे या बीजमंत्राचे. जर काही मानसिक त्रास असेल तर तो कमी होण्यासाठी या बीजमंत्राच्या उच्चारणाने फायदा होतो आणि तो त्रास कमी होण्यासाठी आपल्याला मदत होते. सावकाश आता दोन्ही हात एकमेकांवर चोळा. एकमेकांवर चोळून आपले दोन्ही हात बरोबर कंठाच्या मध्यस्थानी ठेवा. विशुद्ध चक्राशी संबंधित असलेला वात विकार, जर काही वाताचा त्रास होत असेल तर तो कमी होण्यासाठी ऐम या बीजमंत्राच्या उच्चारणाने फायदा होतो. परत दीर्घ श्वास घ्या आणि सावकाश श्वास सोडत ऐम या बीजमंत्राचं उच्चारण करा. ऐम 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 ऐम. बघा, कोलेस्ट्रॉल संबंधात जर कोणाला काही त्रास असेल, त्याचबरोबर पित्ताचे काही वाताचे त्रास असतील तर ते वाताचे त्रास कमी होण्यासाठी या बीजमंत्राचं उच्चारण त्याचा फायदा होतो. खूप आभार मानायचे आपल्या सक्षम विशुद्ध चक्राचे. इथल्या प्रत्येक सक्षम अवयवाचे खूप आभार मानायचे. दोन्ही हात एकमेकांवर चोळा आणि आपल्या दोन्ही कानांवर ठेवायचे. कानासंदर्भात, श्रवणशक्तीच्या संदर्भात जर कोणाला काही त्रास असेल, श्रवणशक्ती कमी असेल, तर आत्ता जे आपण बीजमंत्र म्हणणार आहोत त्याच्या उच्चारणाने जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या. खोल श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि सावकाश श्वास सोडत द्वाम या बीजमंत्राचं उच्चारण करायचंय. द्वाम द्वाम
द्वां 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 द्वां. खूप आभार मानायचे या बीजमंत्राचे, आपल्या चांगल्या श्रवण शक्तीचे खूप आभार मानायचे. सावकाश दोन्ही हात परत एकमेकांवर चोळा आणि बरोबर आपल्या विशुद्ध चक्रावर परत हात ठेवायचे आणि ह्रीम या बीजमंत्राचं उच्चारण करायचे. ह्रीम 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 ह्रीम. कफ आणि विशुद्ध चक्राच्या रिलेटेड जर कोणाला त्रास होत असेल तर ह्रीम या बीजमंत्राचं उच्चारणाने फायदा होतो. खूप आभार मानायचे या बीजमंत्राचे, इथल्या प्रत्येक सक्षम अवयवाचे. सावकाश आता विशुद्ध चक्रावरच आपले दोन्ही हात ठेवायचे आणि पुढच्या बीजमंत्राचं उच्चारण करायचंय. खोल श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि सावकाश श्वास सोडत ऐम या बीजमंत्राचं उच्चारण करा. ऐम 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 ऐम. पित्ताचा जो वारंवार त्रास होत असेल तर याच्या उच्चारणाने पित्ताचा त्रास कमी होतो. खूप आभार मानायचे ह्या बीजमंत्राचे आणि इथल्या प्रत्येक सक्षम अवयवाचे. सावकाश आता आपले दोन्ही हात एकमेकांवर चोळा. एकमेकांवर चोळून मूलाधार चक्रावर ठेवा आणि वम या बीजमंत्राचं उच्चारण करा. वम 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 वम
बघा, वाताचा त्रास जेव्हा आपल्या व्हायला लागतो तेव्हा आपल्या पायामध्ये पहिल्यांदा वात यायला लागतो. म्हणून मूलाधार चक्रामधला हा महत्त्वाचा बीजमंत्र, त्याचा उच्चारणाने वात विकार कमी होण्यासाठी मदत होते. खूप आभार मानायचे आहेत मूलाधार चक्रामधल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे. आता सावकाश आपले दोन्ही हात एकमेकांवर चोळा आणि एकमेकांवर चोळून आपले दोन्ही हात स्वाधिष्ठान चक्रावर ठेवा आणि शुम या बीजमंत्राचं उच्चारण करायचं आहे. शुम 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 शुम. आतड्यांचे जर काही त्रास असतील तर ते कमी होण्यासाठी या बीजमंत्राचा उच्चारणाने फायदा होतो. हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या. परत खोल श्वास घ्या आणि श्वास सोडत हुम या बीजमंत्राचं उच्चारण करा. हुम 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 हुम. अतिशय प्रभावी असलेला हुम हा बीजमंत्र जेव्हा हनुमानजींचा पण आपण मंत्र म्हणतो, अम हुम हनुमते नमहा. बघा, अतिशय प्रभावी असलेला हा बीजमंत्र ज्याच्या उच्चारणाद्वारे अँटीबायोटिकचं जसं काम होतं शरीरामध्ये, त्या अँटीबायोटिकसारखं हा बीजमंत्र काम करतो. अतिशय प्रभावी असलेला हा बीजमंत्र, खूप आभार मानायचे ह्या बीजमंत्राचे. प्रत्येक सक्षम अवयवाचे खूप आभार मानायचे. सावकाश दोन्ही हात तुमचे एकमेकांवर चोळा आणि तुमच्या विशुद्ध चक्रावर ठेवा आणि अम या बीजमंत्राचं उच्चारण करा. अम 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 अम. या बीजमंत्राच्या उच्चारणाने पूर्ण मानसिक शांतता आपल्याला मिळालेली आहे. आपली आंतरिक शक्ती वाढलेली आहे. खूप आभार मानायचे ह्या बीजमंत्राचे. सावकाश दोन्ही हात एकमेकांवर चोळा. सहस्त्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. ओम त्रिशूल स्वस्तिक ह्या सुरक्षा कवचमध्ये स्वतःला बघायचे. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा.
ओम त्रिशूल स्वस्तिक ह्या सुरक्षा कवचमध्ये आपण एकदम सुरक्षित आहोत. पांढरा स्वच्छ प्रकाश आपल्या अंगावर पडलेला आहे. परत डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. खूप आभार मानायचे ह्या बीजमंत्रांचे, वैश्विक ब्रह्मांडीय शिवशक्तीचे. खूप आभार. श्री शिवाय नमस्तुभ्यं.